हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईत जोगेश्वरी इथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, 5 नराधमांना अटक, 5ही जणांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। गोव्यापाठोपाठ मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन खात्याची मंजुरी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केली होती महिन्याभरापूर्वी घोषणा। पारंपरिक काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा विरोध मात्र कायम। राज्य सरकारच्या मीडिया मॉनिटरिंग सेलच्या स्थापनेसाठी शासन निर्णय जारी। सरकार संबंधित सर्व माध्यमातल्या बातम्यांवरती असणार सरकारची बारीक नजर। सोशल मीडिया पोस्टवरही असणार लक्ष। राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर। मुंबईत धारावीतल्या चर्मोद्योगासह अन्य लघु उद्योजकांशीही साधणार संवाद। सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त। मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना हल्लेखोरांचा ग्रुप व्हिडिओ कॉल। तब्बल 12 मिनिटांच्या ग्रुप व्हिडिओ कॉलचे पुरावे सीआयडीच्या आरोपपत्रात। शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजपच्या सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ अंजली दमानियांकडून जारी। सतीश भोसलेकडे असलेली पैशांची बंडलं कुणाची? दमानियांचा एक्सपोजद्वारे सवाल। मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांचं मत। घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं सांगून मुंबईची एकच एक भाषा नसल्याचा दावा। मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा, मुंबईची भाषा मराठी नाही असं म्हणणं हा राजद्रोह। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भैयाजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केल्याचा दावा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावरती खलिस्तान्यांकडून हल्ला। रस्त्याच्या बाजूला निदर्शनं करता करता हल्लेखोरानं घेतली धाव। जयशंकर यांच्या गाडीसमोर उभं राहून घोषणाबाजी। कन्नड अभिनेत्री रान्या रावकडून आतापर्यंत 17 कोटींचं सोनं आणि रोकड जप्त। घरातही सापडला तगडा मुद्देमाल। पोलीस महासंचालकाची कन्या असलेली व्हीआयपी प्रोटोकॉलच्या आड करायची सोन्याची तस्करी। कोकणात शिमगोत्सवाची चाहूल। फाग पंचमीनंतर गावखेळे निघाले भोवनीला। नमन, साखळी, दशावतार आणि काठखेळ सारख्या लोककलांना शिमगोत्सवात बहर। गुहागरचे संकासूरही लक्षवेधी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।